नमस्कार शेतकरी मित्रांनो, 3 in 1 क्रॉप पॅटर्नमध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट, बोरान आणि कोनिका यांची ड्रिंचिंग केल्यानंतर स्प्रेमध्ये देखील त्याला सपोर्टिव्ह अशी फवारणी करणं गरजेचे आहे की जेणेकरून टेम्परेचरमध्ये त्याला नत्र उपलब्ध होईल, बुरशीपासून संरक्षण होईल आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथच्या काळामध्ये वेलावर क्रॅकिंग येऊ नये म्हणून आपल्याला बाहेरून स्प्रे करणं गरजेचं आहे। आता त्याच्यामध्ये आपण काय घेणार तर कॅल्शियम नायट्रेट घ्यायचा आहे आपल्याला 3 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे। त्याचबरोबर बोरान आपल्याला घ्यायचा आहे अर्धा ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे। त्याचबरोबर लिक्विड कॅल्शियम म्हणजे कॅल्शियम 11 जे आहे ते आपल्याला प्रति लिटर 1 मिली याप्रमाणे घ्यायचं आहे। आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर आपल्याला पानावर कुठं नागाळी असेल किंवा अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल किंवा प्रिव्हेंटिव्हली देखील आपण त्याचा वापर करू शकतो आणि केला पाहिजे, तर ते आहे काल्डेन। हे देखील 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन अशी फवारणी करायची आहे। त्यामुळे ह्या जास्त तापमान वाढ असलेल्या काळामध्ये आपल्या टरबूज पिकाचं असेल, मिरची पिकाचं असेल किंवा पपई पिकाचं असेल, संरक्षण उत्तम प्रकारे होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही फवारणी करा आणि आपलं उत्पादन वाढवा। अशाच माहितीसाठी भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।